जय ज्योती जय सावित्री। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त आहेत। मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ आपणासमोर सादर करते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना। ऐका अखंड। जशी ज्याची कर्मे तशी फळे देती, जशी ज्याची कर्मे तशी फळे देती, वळण लाविती संतानास, वळण लाविती संतानास। दुष्ट कर्मे तुम्ही अजिबात टाका, दुष्ट कर्मे तुम्ही अजिबात टाका, पुढे नाही धोका मुलाबाळा, पुढे नाही धोका मुलाबाळा। झाले गेले सर्व मनी झुरू नका, झाले गेले सर्व मनी झुरू नका, सत्यकर्मी विका आपुल्यास, झाले गेले सर्व मनी झुरू नका, सत्यकर्मी विका आपुल्यास। खरे समाधान भोगा सावकाश, खरे समाधान भोगा सावकाश, आनंद जगास ज्योती म्हणे, खरे समाधान भोगा सावकाश, आनंद जगास ज्योती म्हणे। याचा अर्थ सांगते, माणूस जसे कर्म करतो तसेच त्याला फळ मिळते। आपल्या वर्तनाचा परिणाम आपल्या संततीवरही होतो, संतानावरही होतो। वाईट कृत्ये पूर्णपणे सोडून द्या, तसेच केल्यास भविष्यात तुमच्या मुलांना कोणताही धोका निर्माण होणार नाही। जे वाईट घडून गेले त्याबद्दल सतत दुःख करत बसू नका, स्वतःला सत्य आणि चांगल्या कर्माच्या मार्गावर वळवा। हळूहळू पण नक्की तुम्हाला खरे समाधान आणि आनंद मिळेल आणि तुम्ही सुखी जीवन जगाल। थोडक्यात, चांगले कर्म करा, भूतकाळ विसरून सत्याच्या मार्गावर चला, त्यामुळेच खरे सुख समाधान मिळते आणि उज्ज्वल भविष्य मिळते, असे ज्योतिबा फुले आपल्या ओळींमधून सांगतात। महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचे संदेश उपयोगात आणावे, ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने आम्ही करत आहोत। आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ असेच पाहत राहा। धन्यवाद।